धूप की चादर पूरे मैदान पे फैली हुई, हवा की ठंडी झोंके दरख्तों से उठते हुए मैदान पर, आइडियल क्रिकेट कंडीशन। और यहां से लेकर तो 26 तारीख तक ये क्रिकेट का शो जारी व सारी रहेगा। बने रहे हमारे साथ ग्राउंड पे या तो जीटीसी के माध्यम से। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, राहुल और आतिश। राहुल मात्रे और आतिश पाटिल, these two are the openers। नवीन पाटिल को मोर्चे पे लगाया गया है। अल्पेश रहते हैं तो वो सरनेम जरूर लिखते हैं और आडनाव से ही आदमी पहचाना जाता है। नवीन पाटिल, फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर घेरे में है। बीमर के लिए एक रिव्यू है और तीसरे अंपायर की भी सुविधा उपलब्ध है। ऑनफील्ड अंपायर रिव्यू सिर्फ बीमर के लिए, लेकिन ऑनफील्ड अंपायर जब चाहे आप रनआउट के लिए पूछ सकते। इस मरतबा बैकफुट पे गया, हल्के से गेंद को निकाल दिया गैप में, गेंद तेज आउटफील्ड पे सरक रही है। इस बीच 2 रन पूरे किए राहुल मात्रे ने। राहुल मात्रे ने 2 रन से खाता खुला यहां पर एकवीरा हाईवे दीवे का, 2 रन बिना किसी विकेट के। मौसम बहुत ही सुहाना आज। राहुल मात्रे और आतिश पाटिल दोनों ओपनर, गेंदबाजी कर रहे नवीन पाटिल। ओ बढ़िया गेंद, फॉलिंग स्वीप खेलने की कोशिश, जोखिम बड़ा रन पूरा किया है। लेग बाय का इशारा अंपायर अजीम अब्दुल्ले का। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, 3 रन बिना किसी विकेट के, 3 विदाउट लॉस। ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम कह सकते हैं हम, क्रिकेटर्स का कुंभ मेला आप देख रहे हैं। स्वागत है आप सभी का। मल्टी कलर्स पेन इस्तेमाल करते हैं अपनी स्कोरिंग में अल्पेश गायकवाड। बढ़िया गेंद आगे रखा था, पैर नहीं चले थे, जगह से खड़े खड़े खेले थे। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। कमाल की गेंद, अच्छी वापसी नवीन पाटिल की। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। ओ बढ़िया गेंद, स्लो यॉर्कर, निशाना ठिकाने पे और आउट हो गए बैट्समैन। पहला विकेट गिरता हुआ इस स्पर्धा का ग्रामीण क्रिकेट में। डिसीजन दिया अजीम अब्दुल्ले ने। साइमन टफल, सुनील एक ऐसे अंपायर थे जो तीसरे अंपायर को कम कॉल करते थे। बहरहाल गणेश सेठ, केनी साहब और हमारे तमाम मान्यवर्स इस वक्त वीआईपी 1 पे है। जैसे ही सूरज डूबेगा लाइट चालू हो जाएंगी, वीआईपी मोस्ट वीआईपी 1 पे जाएंगे। ये भी अलग चीज बनाई है, वीआईपी 1 और मोस्ट वीआईपी 1। मजा आ जाएगा। अगली 2 टीमों को तैयार रहना है। कृष्ण 11 नावा और गाउदीवी आरएम सोनारपाड़ा। एकवीरा हाईवे दीवे का स्कोर इस वक्त 3 रन 1 विकेट गंवाने के बाद। नए बैट्समैन पिंटू पाटिल आए। स्ट्राइक राहुल के पास है, कट किया है, बहुत खूबसूरत शॉट, गेंद जा रही है कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए।
7 पे पहुंचा है स्कोर। स्वीप करने की कोशिश, सवाल पूछा, आउट एलबीडब्ल्यू। एक और विकेट गिरता हुआ यहां पर। स्वीप करना चाहते थे, विकेटों के सामने पकड़े गए, आउट होके चले गए राहुल मात्रे। सात रन पे दूसरा विकेट गिरा है। आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा था वहां पर। ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन। यस, प्लम एलबीडब्ल्यू। अच्छा निर्णय अंपायर अजीम अब्दुल्ले का। देखिए जेपी पैनल के बारे में इतना ही कहूंगा। मैं अक्सर कहता हूं कि जहां क्रिकेट में भावेश पवार, वहां पर कह सकते हैं हम कि अंपायरिंग में जय पवार। जेपी पैनल बहुत मशहूर पैनल है अंपायरिंग दुनिया का, और जिसके पास लगभग 50 के करीब इस पैनल में अंपायर्स हैं। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए प्रीतेश पाटिल। लियान एंड पैरी डीजे आप तक सारी धुनें 26 तारीख तक पहुंचाएंगी। हमारा साफ सुथरा वॉइस आप तक पहुंचेगा। एक ओवर की समाप्ति, 7 रन और 2 विकेट। गेंदबाजी में बुलाया गया है रोहित पाटिल को। सामना करेंगे बैट्समैन प्रीतेश पिंटू पाटिल। ओ स्विंग एंड मिस, जगह से खड़े खड़े शॉट खेला था। विकेट बहुत ही ठोस है और स्टंप्स बहुत खूबसूरत, बिल्कुल 3 कलर में आप देख रहे हैं। इस मरतबा पैरों में गेंद उलझी थी। सवाल पूछा एक और एलबीडब्ल्यू। नीचे रही। आज़ादी का महोत्सव जो हमारा समाप्त हुआ, लेकिन यहाँ वही कलर कॉम्बिनेशन दिया गया है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए इस वक्त सुमित पाटिल। कहीं ना कहीं पहला ही मुकाबला है और काफ़ी नाजुक स्थिति में हम देख रहे हैं एकवीरा दिवे को। देखिए इस तरह की स्थिति में पार्टनरशिप का पनपना बहुत ज़रूरी है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की हम बात करें तो ओडीआई में 372 रन की पार्टनरशिप शेमोल और गेल के बीच में, और टेस्ट की बात करें तो 624 रनों की पार्टनरशिप महानामा और संगाकारा, महिला जयवर्धने और संगाकारा के बीच में। यहाँ पार्टनरशिप नहीं बन रही है। बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है, विकेट टू विकेट गेंदबाजी। अगली 2 टीमें कृष्णा 11 नावा आणि गावदेवी आरएम सोनारपाड़ा, ये दोनों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको हमारे टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। इस मरतबा बहुत खूबसूरत ड्राइव इनफील्ड के ऊपर से, गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रही है, नहीं रोक पाएंगे। दिलकश स्ट्रोक, जाजिबुल नजर। ये देखिए, ओ माय गॉड, ओनली टाइमिंग बिहाइंड द स्ट्रोक, ग्लोरियस शॉट ओवरहेड ऑफ द लॉन्ग ऑफ फॉर अ ग्लोरियस 6। ये बल्लेबाज कुछ खास दिख रहा है सुमित पाटिल।
के लिए उनको चुना गया था, लेकिन अभी तक खेले नहीं। सोना देवी कोरी एंडरसन के नाम से जाने जाते हैं, कमाल के शॉट खेले। दो मूड बना दिया है शाम का सुमित पाटिल ने। रोहित पाटिल सुमित को हल्के हाथों से बल्ले के फेस को खोला, गाइड किया गली में, 1 रन। बहुत ही सेंसिबल बैटिंग हम कहेंगे सुमित पाटिल की। स्कोर आगे सरकता हुआ 18 रन 2 विकेट। दूसरे ओवर का खेल चल रहा है। देखिए सुमित पाटिल अगर बहुत देर तक वहां रुक गए तो एक अच्छा टोटल एकवीरा हाईवे दीवे स्पोर्ट बना लेगी। राइट आर्म दूसरा P2 चलता हुआ, पावर प्ले सेकेंड। हवा के झोंके अब बह रहे हैं, मौसम बहुत ही सुहाना हो चुका है। इस मरतबा ब्लाइंड स्विंग करने की कोशिश, रन के लिए निकल पड़े हैं। डायरेक्ट थ्रो की जरूरत थी, लेकिन चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। लेग बाय आता हुआ, ओवर समाप्त होते हुए 2 कुल रन बने। 19 टॉस हार के बल्लेबाजी करती हुई आप सभी का हार्दिक स्वागत है। जो लोग अभी अभी हमारे साथ जुड़े हो, ग्रामीण क्रिकेट का ये पहला मुकाबला है। इससे पहले 40+ गोल्डी क्रिकेट आपने देखा। दूसरा मुकाबला क्रिशा 11 नवा, बड़ा नाम है, बनाम गावदेवी RM सोनारपाड़ा। उसके बाद दिनेश स्मृति गोटेगर भी, वन ऑफ द बिग नेम, जिन्होंने धड़ाकेबाज चषक जीता था। और जीवदानी बामन डोंगरी, ये बड़ा नाम है, बामन डोंगरी। उसके बाद गावदेवी बालकुम और जैन देवडुंग। एक और कड़ा मुकाबला पलक इंटरप्राइजेस वडावली बी। वडावली बी के बारे में मैं अक्सर कहता हूं कि ये टीम एक रिक्शा में भी बैठ के आ सकती, इतनी अच्छी फिटनेस है इनकी। इनको देखकर आधा खर्चा लगता है, जिस तरह गुरसई बी को देखकर आधी टीम पहले ही हार जाती। उसके बाद वो SSCC कमालपाड़ा, आज साइंस शेलार जीतू शेलार के जलवे को देखना ना भूलिए। और जय दुर्गा सुरई और DS जाई के बीच में ये आज के मैचेस हैं। आज का शेड्यूल कोई भी जाएगा नहीं, यहाँ से लोगों को रोके रखेगा। ऐसे ऐसे खिलाड़ी आज खेल रहे हैं लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2022 में। बिग बॉस ऑफ टेलीकास्ट का टेलीकास्ट भी बिग होता हुआ बोल्ड कर दिया है। बहुत खूबसूरत गेंद। अगर सुमित को हम निकालते हैं तो बाकी बल्लेबाज आ रहे हैं और जा रहे हैं। गेंदबाज की याद ताज़ा होती हुई बैकआर्म एक्शन उनका ऊपर से आता है और यही कारण है कि बैट्समैन जज नहीं कर पाते हैं। समीर तांगड़ी हमसे जुड़ चुके हैं, वेलकम। क्रिकेटर और रोशनी की दुनिया का बड़ा नाम, लाइट मास्टर। ये फ्लड लाइट जो लगी है वो समीर तांगड़ी की देन है। अब रात में जब जलेंगी तो समीर पहले हम आप ही को खड़ा करेंगे। रविकांत पाटिल साहब का आगमन हो चुका है, आपका हार्दिक स्वागत है। आज सभी डैशिंग डायनामिक बन के आए हैं, क्यों ना आए। ये लेट कबीर निर्मल स्मृति चषक है, ये हमारे गणेश सेठ दादा केनी का शो है। अच्छी गेंद बैकफुट पे जाके पुल करना चाहते थे, उलझ के रहेगी, रुक कर गेंद आई। नवीन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में 7 रन 1 विकेट। इस ओवर में अब तक 1 विकेट लिया है, 2 गेंदों पे कोई रन नहीं दिया है।
स्कोर है एकवीरा हाईवे दिवे का 19 रन और 19 में 11 रन 3 गेंदों में सुमित ने बनाए। सुमित पाटिल जो नॉन स्ट्राइक पे खड़े हैं। नए बैट्समैन प्रज्वल पाटिल आए हैं। बोल्ड हो गए अराउंड द लेग्स। खराब बल्लेबाजी मैं कहूंगा। और ये देखिए सर पे हाथ रख दिया वहां पर सुमित ने। लेकिन वो जो कहते हैं ना सुनील, सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है। और एक बार दूध से दही बन गया तो फिर दही से दूध नहीं बनता है। सुनील शिल्के मेरे साथ एक कालीराम हमारे वॉइस ऑफ मानकोली है। तो सुनील आप कितने भी नींबू खा ले दुश्मन के दांत खट्टे नहीं होंगे। नींबू खाने से दुश्मन के दांत खट्टे नहीं होते। दुश्मन के आंख में आंख डाल के बात करना होती है, एग्रेशन दिखाना होता है, थोड़ा कांधे से कांधा लड़ाना होता है। ये सीधे अलग है। स्कोर इस वक्त 19 रन और विकेट गिरी है 5। सुमित पाटिल के लिए एक चिंता का कारण यह है कि विकेटें धड़ाधड़ गिर रही। और गावदेवी आरएम सोनार पारा के कैप्टन दोन्ही कर्णधार क्रिशा 11 नावाचे कर्णधार आणि गावदेवी आरएम सोनार पाराचे कर्णधार। दोनों से रिक्वेस्ट है कि आपको हमारे लेट धीरज बाबू पाटिल टॉस बॉक्स से जुड़ जाना है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं सिद्धेश पाटिल। सिद्धेश को क्या संदेश दिया है, जबकि नवीन विकेटों की खुराक तीसरा विकेट अपनी टीम के लिए हासिल करते हुए क्रिशा जेएच सारंगांव के राइट आर्म ओवर द स्टंप्स आगे रखा था। अच्छा ड्राइव आउटफील्ड में गेंद पहुंची है, 1 रन बना है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त 20 रन 5 विकेट, 20 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। इस वक्त आप लाइव कवरेज देख रहे हैं जीटीसी पे। और कप का नाम है वो कप जिसका सबको इंतजार रहता है, लेट कपिल निर्मल मेमोरियल कप। श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी मनकुली में ग्राउंड पे मैच खेला जा रहा है। काफ़ी वीआईपीस इस वक्त वीआईपी 1 पे हैं। जैसे ही सूरज डूबेगा हमारे तमाम वीआईपीस मोस्ट वीआईपी 1 पे चले जाएंगे। ये भी नया ट्रेंड लाया है हमारे गणेश सेठ केनी साहब ने। खींच के मारा है, चाबुक शॉट है, 6 रन, फुल पावरफुल वंडरफुल। छोटी गेंद थी, बड़ी नसीहत सुमित पाटिल के बल्ले से। और सुनील ऐसा लगता है कि इनके पास बहुत समय है शॉट खेलने के लिए। जिस तरह इंतजार किया, गेंद को आने दिया और फिर वार किया। स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 26 रनों पर। हल्के से गेंद को पुश किया गली में, 1 रन। मेरे बहुत ही करीबी दोस्त
और इस स्पर्धा के डैशिंग डायनामिक साहिल केनी साहब का आगमन हो चुका है। आपका हार्दिक स्वागत है। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 27 पे पहुंचा है। देखिए बहुत सेंसिबल बैटिंग कर रहे हैं वहां पर, खास तौर से टीम सुमित पाटिल। नवीन की बॉलिंग एनालिसिस ये रही कि 2 ओवर कुल मिलाकर 14 रन और 3 विकेट। लास्ट ऑफिशियल कॉल है, दोनों कैप्टन क्रिशा 11 नावा के कैप्टन और गावदेवी आरएम सोनार पारा के कैप्टन। यस आ चुके हैं नावा के कैप्टन सोनारपाड़ा। यस, गावदेवी आरएम सोनारपाड़ा के कैप्टन आ चुके हैं। क्रिशा 11 नावा के कैप्टन, आपको आखिरी ऑफिशियल कॉल दिया जा रहा है। टॉस बॉक्स में तुरंत ही रिपोर्ट करना है।
नए बैट्समैन बल्लेबाजी के लिए इस वक्त आते हुए वेदांत पाटिल वेदांत पाटिल। फुल टॉस गेंद, नो बॉल, बीमार गेंद दी है और रन भी पूरा किया है, ओवर थ्रो हुआ है। 1+1 बीमार। इसे कहते हैं डूबते को तिनके का सहारा, बुढ़ते वाला कारी सा आधार। सहारा मिलता हुआ 2 रनों का, कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 36 रन 7 विकेट। ये देखिए सही निर्णय अंपायर का, लगभग सीने के करीब गेंद थी। जेपी पैनल आजकल तमाम बड़ी स्पर्धाओं को कवरेज दे रहा है। हर्षल मात्रे, अच्छी गेंद, इस मर्तबा ड्राइव किया आउटफील्ड में, 1 रन, 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 38 रन और विकेटों को हम देखें तो 7 विकेटें गिरी। क्लीन एंड नीट वाइस आप तक पहुंचा रही है हमारे डीजे पेरी और डीजे लियान। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया ऑन साइड में। इसे कहते हैं नो लुक शॉट। 6 रन, देखा भी नहीं कि गेंद बाउंड्री के बाहर गई या नहीं, इसे कहते हैं नो लुक शॉट। उन्होंने देखा भी नहीं, उनको पता था कि गेंद बाउंड्री के बाहर जाएंगी। क्रिकेट में इस तरह के शॉट को नो लुक शॉट कहा जाता है, जिसकी तरफ बल्लेबाज देखता भी नहीं। ठीक है, बल्लेबाज ने देखा नहीं देखा वो चले, लेकिन दोस्तों की तरफ जरूर देखना चाहिए। स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 44 रन 7 विकेटों के नुकसान पर। ये ओवर नंबर 4 चल रहा है। अभी भी क्रीशा 11 नावा के कैप्टन आए नहीं है। आपसे रिक्वेस्ट है तुरंत ही आपको हमारे टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। अच्छी वापसी गुड लेन पे पड़ने के बाद अपील हो रही है कॉट बिहाइंड की। यस, देखना है अंपायर का क्या निर्णय है। देखना, अभी भी निर्णय नहीं दिया है, लेकिन अंपायर की तरफ जा रहे हैं। हालांकि बहुत, देखिए ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है बेफिक्र के लिए आपको न्यूट्रल अंपायरिंग मिलेंगी। अभी भी निर्णय दिया नहीं है। देखिए नी केज के लिए सारंगाओं के कैप्टन इस बात का ध्यान रखें कि नी केज के लिए हमारे पास फ्रीक्वेंसी नहीं है। जो साउंड फ्रीक्वेंसी रहती है उसमें नी केज दिया जाता है। यस, एवरीथिंग इज ओके, नॉट आउट घोषित किया अंपायर ने। स्कोर अभी भी रुका हुआ है 44 रन 7 विकेटों के नुकसान पर। चौवालीस रन 7 विकेटों के नुकसान पे आज का ये पहला मुकाबला, उसका चौथा ओवर चलता हुआ जीटीसी पे लेट कबीर निर्मल स्मृति चषक का टेलीकास्ट आप तक पहुंच रहा है। खेल की शुरुआत होती हुई डेथ ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज समाधान
पाटिल को। समाधान, क्या समाधान बनते हैं। और बल्लेबाजी के लिए इस वक्त छोटे कद के तैयार होते हुए बैट्समैन वेदांत पाटिल। एक जमाना था नंदू पाटिल की बल्लेबाजी और गेंदबाजी देखने के लिए दर्शक जमा हो जाया करते थे। खेल की शुरुआत, समय में कोऑपरेट करें प्लीज। 25 मिनट का एक इनिंग के लिए आपको समय दिया गया है। इस मर्तबा घूम के मारना चाहते थे, एक रन बनता हुआ, एक रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है। एक भी रहा हाईवे दिवे का 45 रन 7 विकेट। बहुत ही सुहाना मौसम, ठंडी हवा के झोंके मैदान पे बहते हुए, धीरे धीरे सूरज गुरूब होने की तैयारी में, सुनहरी धूप की चादर मैदान पे फैली हुई। समाधान पाटिल ये गेंद क्रीज में पीछे जाके कंट्रोल शॉट खेला है, काउ कॉर्नर में एक रन आता हुआ। 46 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स। समाधान पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। आज मौसम ने भी बहुत खूबसूरती ढाली है, तापमान घट चुका है, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं। समाधान मुड़ते हुए, इस मर्तबा फिर क्रीज में पीछे जाके खेला है, टाइमिंग उतनी अच्छी नहीं हो रही है, एक रन आता हुआ स्कोर में। 47 रन डेथ ओवर में बहुत ही कंट्रोल गेंदबाजी कर रहे हैं समाधान पाटिल। लास्ट ऑफिशियल कॉल है, टॉस बॉक्स में पहुंचना है, जो टीम का कैप्टन नहीं रहेगा उसे पेनलाइज किया जाएगा। स्विंग एंड मिस, बहुत बढ़िया गेंद, बड़ा मुकाबला इसके बाद आप देखने जा रहे हैं। क्रिशा 11 नावा बनाम गावदेवी आरएम सोनारपाड़ा। विकेट कीपर हैं धनाजी पाटिल उर्फ दिलशान तिलक रत्ने उर्फ मास और उर्फ धड़ाकेबाज। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, दूसरे की कॉल, कोई गलती नहीं, आउट हो गए बैट्समैन। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 पे पहुंचा है। ऐसा लग रहा है कि एकवीरा हाईवे दिवे को सभी को बल्लेबाजी मिल जाएंगी। देखना अंपायर क्या कह रहे हैं। ये अंपायर बताइए, उस एंड पे क्या शॉर्ट रन था? यस, इसका मतलब खाया पिया कुछ नहीं, 12 आने का चेक करने का है, 12 आने का ग्लास तोड़ दिया है, अभी चेक हो रहा है। तीसरे अंपायर से कहा है, ऑनफील्ड अंपायर अंपायर अजीम अब्दुल्ला और अंपायर मुन्ना पठान। हमारे तीसरे अंपायर अंपायर हेमंत सेट्टी। एक रन हुआ है, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन। ये सिर्फ फैसिलिटीज ऑनफील्ड अंपायरों के लिए। समाधान फिर उसी तरह का शॉट, लगातार उसी तरह के शॉट खेले जा रहे हैं और उसी तरह रनआउट भी हो रहे। तो कुल मिलाकर 5 ओवर की समाप्ति पे
रन बनाए, एकवीरा हाईवे दीवे ने कुल रन बनाए 49 की चुनौती। चलते हैं अगले टॉस की तरफ सुनील शिल्के के साथ। धन्यवाद सिद्दीक भावे सर. तर आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जातोय. स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्समध्ये, क्रिशा 11 नावा आणि गावदेवी आर्यम सोनारपाडा दोन्ही संघाचे संघनायक. मी मान्यवर कक्षामधून रवी पाटील आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. रुपेश मात्रे दोन्ही मान्यवरांनी टॉस बॉक्समध्ये जा. पुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. नक्कीच रेग्युलर ग्रामीण एक गाव गट आणि आमच्या टॉस बॉक्समध्ये सिद्दीक भावे सरांसोबत दोन्ही संघाचे संघनायक जॉईन झालेले आहेत. आमचे मान्यवर रवी पाटील आणि रुपेश मात्रे हे जॉईन होत आहेत. यस, इस वक्त मैं खड़ा हूं दोस्तों. लेट धीरज बाबू पाटिल टॉस बॉक्स में हमारे दोनों मेहमान जुड़ चुके हैं. वेलकम रवि एंड वेलकम रुपेश. आइए, 5 ओवर का मैच है, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले. ये जो आप देख रहे हैं सोनारपाड़ा के वैष्णो, सोनारपाड़ा के समीर और नावा के बहुत मशहूर खिलाड़ी वैष्णो भोईर. कॉल कौन? कॉल तुम्ही करता? आज बोलतो ना, उडवते ना त्याला. छापा हिट कहना है वहां पर. यस, टॉस को जीता है इस वक्त सोनारपाड़ा के कैप्टन ने. बहुत बहुत धन्यवाद. समीर, संध्याकाळ फारच चांगली आहे. नाणेफेक जिंकले, काय निर्णय? नक्कीच फिल्डिंग करू आम्ही. पहिला मॅच खेळताना लेट कबीर स्मृती चषक मध्ये कसा वाटला? खूप चांगलं आयोजन आहे. पहिल्यांदाच खेळतोय इथे आम्ही. मजा येईल खेळायला आम्हाला इथे. फिल्डिंग घ्यायच्या मागे काय उद्देश आहे? आम्ही प्रथमच त्यांच्या जोडीला खेळतोय. गेम प्लॅनिंग वगैरे असं काय नाही, पण प्रथम फिल्डिंग करूनच खेळू. कुठले गोलंदाज आहे जे विकेट टेकिंग स्टार्ट देतील? अमर ठाकूर आहे, रिद्धेश पाटील आहे. अटीतटीचा सामना होईल. नक्कीच प्रयत्न करू आम्ही. ऑल द बेस्ट. वैष्णो भोईर है और टेनिस दुनिया का बहुत बड़ा नाम है. वैष्णो, ये बताइए, शाम बहुत खूबसूरत है और ये अरेंजमेंट, ये ग्लैमर, लेट कबीर निर्मल स्मृति चषक का आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा आयोजन किया है. लास्ट टाइम भी हम आए थे तो यहाँ खेलने के लिए हमें बहुत इंटरेस्ट था कि यहाँ वापस हम खेलने आए, और जब भी टूर्नामेंट होगी तो हम ट्राई करेंगे कि यहाँ खेलने आए. हमारी भी खुशनसीब है कि वैष्णो भोईर जैसा खिलाड़ी इस स्पर्धा में खेलता है. आप टॉस जीतते तो क्या करते? हम लोग भी बैटिंग ही करते क्योंकि अभी हवा तो चल रही है, तो हम बैटिंग ही करने का सोचे थे. मेरा अपना मानना है कि आपको दिन की लाइट में बल्लेबाजी मिलेगी, उनको चेसिंग करना होगा. हालांकि टॉस जीत के फील्डिंग लिए उन्होंने, आपको बेनिफिट दिया गया है. विष्णु, ये बताइए, फ्लाइंग स्टार्ट करने के लिए कौन से बैट्समैन है? भूषण भोईर है, मनीष है, दोनों फ्लाइंग स्टार्ट करेंगे. तो हम नावा का एक जबरदस्त क्रिकेट देखने ही जा रहे हैं. जरूर जरूर. All the best. The news from the toss box. Sonarpara won the toss. They elected bowl first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भावे सर. कबीर निर्माण स्मृती चषक 2022 दिवस क्रमांक पहिला सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनाचा सोहळा पार पडला आणि पाहता पाहता आपण दुपारच्या सत्राकडे वळलो. रेग्युलर क्रिकेटला झाली सुरुवात. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं सत्र संपलंय. 50 धाबाचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. 49 धाबा एक्झॅक्टली बनवल्या गेल्या, त्या म्हणजे हायवे दिवे या संघाकडून. एकविरा हायवे दिवे 50चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. सामना अल्पावधीतच सुरू असेल. 5 षटकांचा हा सामना. जे क्या दादा केनी, साहिल शेटकेनी यांच्या माध्यमातून हा क्रीडा सोहळा तुमच्या आमच्या
तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. अप्रतिम अशी क्रीडा नगरी भिवंडी तालुक्यातील अव्वल मानांकित क्रीडा नगरी. खरं तर आपण या गुरुदत्त क्रीडा नगरीवर हा क्रीडा सोहळा अनुभवत आहोत. सामन्याला लगेचच सुरुवात असेल. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसम वेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी साच आणि मावा मिथे आणि रसा शब्द जैसे कळोल अमृताचे माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळवीन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या सत्रासाठी. उपस्थित सर्व क्रीडा रसिक त्याचबरोबर YouTube या सोशल ऍपद्वारे GTC बरोबर जोडलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं कबीर निर्मळ स्मृती चषकात सस्नेह मनपूर्वक स्वागत. क्रमांक 1 चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये हेवी दिवे संघाकडून गोलंदाज तयार. पहिला चेंडू रक्षात्मक रीतीने खेळून काढायचे. लाऊड शॉट फॉर ABW. पंच मात्र स्थिर आहेत, कोणत्याही पद्धतीने सहमती दर्शवत नाहीत. कोणत्याही गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करावी तर कशी करावी. राईट अप इन टू दी ब्लॉक होल आणि खरं तिन्ही स्टंपच्या अगदी समोर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. पंचांनी अंतिम क्षणापर्यंत खरं तर नजर टाकली या चेंडूवर. पहा इथे रिप्लेमध्ये आपण खरं तर पाहतोय काय झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट खरं तर आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला. व्हेरी गुड डिसिजन बाय ऑन फील्ड अंपायर. JP पॅनलचे पंच खरं तर इकडे आहेत. मुन्ना पठाण सर आहेत स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण खरं तर स्क्वेअर लेग पंच म्हणून हजीम हमदुल्ले सरना पाहतोय. त्याचबरोबर हेमंत शेट्टी आपल्या बरोबर आहेत. हा JP पॅनल. स्वतः जय पवार सरही आजच्या दिवसामध्ये उपस्थिती त्यांनी दिली आहे. सुमित पाटील तयार. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह दाखवायची होती परंतु गॅप इथे मात्र भेदता आला नाही. खरं तर तुम्ही फटका किती चांगला खेळता यापेक्षा तो कुठे प्लेस करता याला अतिशय महत्व आहे क्रिकेटमध्ये. मैदानाच्या आतमध्ये खरं तर गॅप हेरता आला नव्हता, भेदता आला नव्हता या फलंदाजाला. धावफलक अजून खरं तर त्याला सुरुवात झाली नाही. गोलंदाज तयार सुमित. धीरज पाटील चार्ज झाले होते डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आणि आताही संपर्क नाही. खरं तर या गोलंदाजाने फलंदाजाला अजून चेंडू व्यवस्थितरित्या फळीला लावून देण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये दिलेली नाही. सुमित पाटील काय गोलंदाजी करतोय. लागोपाठचे 3 चेंडू धीरज पाटीलच्या विरोधात त्याने निर्धाव हाताळलेले आहेत आणि 50 धावांची गरज आहे. सुमित यावेळेचा हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. झेल सुटलाय. खरं तर झेल तितका सोपा नव्हता, कठीण झेल होता. क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न तर झाले परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना सुद्धा चेंडू आपल्या फुलवलेल्या खरं तर हाताच्या पिसाऱ्यामध्ये कैद करता आला नव्हता. एक हात मैदानाच्या आतमध्ये खरं तर प्रोड्यूस केला होता, चेंडूपर्यंत पोहोचवला होता, झेल झाला नाही. एक धाव इकडे आली. निवृत्ती पाटील आणि मानाजी पाटील यांच्याकडून सारंगाव संघासाठी आणि या चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. सुमित पाटील पुन्हा एकदा तयार असतील. एक धाव धावपलकावर 50चं टार्गेट. या षटकातील पुढचा चेंडू. ग्रेट शॉट. ह्यूज अँड मायटी. बिग ब्लो. सिक्सर. हा षटकार अतिशय गरजेचा षटकार होता. मच निडेड षटकार होता. ज्यावेळेस तुम्ही 50 धावा धावपलकर जोडण्याचा प्रयत्न दुसऱ्या सत्रामध्ये करत असता. पहिले 4 चेंडू गेले होते, त्यावर फक्त आणि फक्त 1 धाव आली होती. फलंदाजावर कायराम केणीसर दबाव वाढत चालला होता आणि या दबावातून मुक्तता त्याला मिळालेली आहे. सुटकेचा मोकळा श्वास त्याने इथे सोडला. या अगोदर गोलंदाजाचं वर्चस्व होतं. इथे फलंदाजांनी दाखवून दिले सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये मी का आलेलो आहे. 7 धावा धावपलकावर. सप्तर्षीची आठवण झाली. इंद्रधनुष्याचे 7 रंग या मैदानामध्ये आपण पाहतो. ठिकठिकाणी खरं तर फ्लॅग्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे रंग आपल्याला मोहित करत असतात. इथे कट करायचा होता. चेंडूपैचा संपर्क आला. एस वेल जस्ट आणि इक्वली वेल टेकन बाय द विकेट कीपर. फर्स्ट विकेट गोज डाऊन. गडी बाद. बाद झाले होते. 6 धावा त्यांनी धावपलकावर जोडल्या होत्या. खरं तर संपूर्ण षटक निखंड पाटील याने हे पहिलं खेळून काढलं होतं आणि सुरुवातीच्या 4 चेंडूंवर त्याची फार मोठी कसोटी घेतली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक षटकार आलेला होता. गडी बाद झालेला आपण खरं तर पाहिलेला आहे. पाहायचंय. पहिलं षटक संपलं. सुमित पाटील
याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा त्याने खर्च केल्या. क्रमांक 2च्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये कर्णधार खरं तर बदल करतील. नवीन येणाऱ्या फलंदाजांसाठी सूचना आहे. तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जो बाद झालेले फलंदाज आहे त्याला कव्हर करायचे, तिथपर्यंत पोहोचायचे. वेळेच्या बाबतीत सहकार्य असावं. खरं तर मागच्या वर्षाची कबीर निर्मल स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेल, ज्यामध्ये जितू पॅकर्स नवगर संघाला टाइम आउटच्या मुळे 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली होती. आणि ह्या गोष्टीची पुनरावृत्ती खरं तर पुन्हा एकदा होऊ नये याची खबरदारी आपल्याला असली पाहिजे. 30 यार्ड सर्कलच्या खरं तर आतमध्ये लगेचच आपल्याला प्रवेश करायचा आहे, जोपर्यंत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. पहिलं षटक संपलं. धावपल धावा आपण पाहिला तर त्या आहेत 7. एक गडी आतापर्यंत बाद झाला. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेच सुरू असेल. वेळेच्या बाबतीत सहकार्य असणं अपेक्षित आहे. निर्धारित 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी इथे मात्र दिला गेलेला आहे. ऑन फील्ड अंपायर्स याच्याकडे सुद्धा खरं तर तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. टाइम इज प्रेसियस, टाइम इज मनी, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. क्रमांक 2चं षटक हायवे दिवे संघाकडून घेऊन नवीन गोलंदाज मार्गक्रमित होतोय नंदू पाटील. या अगोदर खरं तर पहिल्या सत्रामध्ये हवी तशी फलंदाजी झाली नव्हती. फलंदाजीसाठी आले होते त्यावेळेस अनेक विशेषणांचा वापर खरं तर आमच्या समालोचकाच्या माध्यमातून झाला होता, परंतु त्या खरं तर प्रतिभेला न्याय देता आला नव्हता. नंदू पाटील तयार. क्रमांक 2चं षटक. धीरासाठीचा चेंडू स्लॉक केलेला आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं वर्क, ग्रेट फिल्डिंग. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर खरं तर तुमच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो, त्याचबरोबर तुमच्या संपूर्ण संघाचा स्पिरिट वाढत असतं आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. 8 धावा धावपल कव्हर. पूर्वीच्या काळचं क्रिकेट विचारात जर घेतलं तर क्षेत्ररक्षणाला खरं तर तितकं गांभीर्य दिलं जात नव्हतं, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण विचार केला तर साऊथ आफ्रिका संघाकडून जॉन्टी रोड्स खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला काय आणि क्षेत्ररक्षणाचे वेगळे खरं तर इथे दरवाजे खुले झाले. समोरच्या दिशेने खेळायचंय. प्ले अँड मिस. हलकसं अपील खरं तर उचलून धरलंय, परंतु पंच कोणत्याही पद्धतीने इथे मात्र सल्ला मसलत करण्याच्या सुद्धा मूडमध्ये पाहायला मिळत नाही. अंपायर अतिशय कन्व्हिन्स आहे. त्यांना माहित आहे मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय झालेलं आहे. अंपायर इज बेस्ट जज असं म्हटलं जातं. खरं तर तुम्हाला अशा पद्धतीच्या सामन्यांमध्ये पंचगिरी करायची असेल तर तुमच्याकडे फार मोठा अनुभव असणं गरजेचं आहे. पंचांकडे वेळ फार कमी असतो आणि त्या कमी वेळेमध्ये त्यांना योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचा असतो. 8 धावा धावपल कव्हर. नंदू पाटील पुन्हा एकदा तयार असेल. क्लीन बॉल, त्रिफळाची ग्रेट बॉलिंग. नंदू पाटील हॅज गॉट 1. आतमध्ये तो समोरच्या फलंदाजाला इथे संधी देण्याच्या मूडमध्ये पाहायला मिळत नाही. एक गडी आतापर्यंत त्याने बाद केला. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. भिवंडी तालुक्यातील खरं तर फार मोठी स्पर्धा. तुम्ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठे ती पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये फार चांगला लुक प्रदान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेलेला आहे. अगदी मैदानाच्या सभोवताली जे कर्टन्स आहेत त्याचबरोबर जे बॅरिकेटिंग्स आहेत त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे कलरचे फ्लॅग झळकताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि वरुण राजा इकडे खरं तर त्याचा वरदहस्त मिळालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये वेळेच्या बाबतीत पुन्हा एकदा सहकार्य असणं अपेक्षित आहे. 8 धावा धावपलकर आतापर्यंत खरं तर आलेले आहेत. प्रत्येक वेळेस हवे दिवे संघ आपणास एकत्र येण्याची खरं तर तितकी आवश्यकता नाही. मिडल कॉन्फरन्स प्रत्येक वेळेस करू नका, या गोष्टीकडे भान असणं फार गरजेचं आहे. 8 धावा धावपलकर. नंदू पाटील पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. स्ट्रायकिंग एनला फलंदाज हर्षल म्हात्रे. हर्षल साठी हा चेंडू आहे. ग्रेट 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 प्लेसमेंट फॉर रन्स.
तर शफल झाले होते, त्यानंतर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूपैचा चांगला संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला. गोलंदाजाने दिलेल्या गतीचा वापर केला, निर्जन स्थळामध्ये चेंडूला ढकललं आणि चौकार मिळवला. 12 धावा आतापर्यंत धावपलकर जोडलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 2चं षटक मार्गस्थ असताना नंदूच्या समोर एक गडी बाद केल्यानंतर एक चौकार सुद्धा आलेला आहे. यानंतर गोलंदाजी कशी असेल? इथेही समोर ठेवलेला आहे, हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षकाने अगोदर जज केले, त्यांना असं वाटलं होतं आपण जेलपर्यंत पोहोचू, त्यानंतर स्वतःला आवरलं सावरलं आणि चेंडू अडवण्यामध्ये स्वारस्य दाखवलं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलं. एक धाव तरीही आली. 13 धावा धावपलकावर आहेत. 50 धावा निश्चितच 10.00च्या धावगतीने मैदानाच्या आतमध्ये जोडायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा सरासरी इतक्या धावा आतापर्यंत आलेल्या नाही. हा शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा आहे आणि पहिल्या सत्राची सुरुवात 7 धावांनी झाली होती. फुलटॉस आहे, फुलटॉसला खरं तर हॅमर केले. क्षेत्ररक्षक उपस्थित, कोणती चूक करणार नाही. टिपलाय, अप्रतिम झेल आणि संपलाय इथे फलंदाजाचा खेळ. प्रितेश तिकडे क्षेत्ररक्षण करत होते, त्यांच्या माध्यमातून फार चांगला झेल टिपला गेला. 13 धावा धावपलकावर आहेत. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये निश्चितच संपलेली आपल्याला पाहायला मिळतात. टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर आपण हा रिप्ले पाहतो. फुलटॉस चेंडू होता, त्याला करत समोरच्या दिशेने खेळलं होतं. मला असं वाटतं फलंदाजाने समोरची दिशा न निवडता स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा मिड विकेट रिजनमध्ये जर चेंडू खेळला असता त्याच्या माध्यमातून तर फलंदाज खरं तर बाद होण्यापासून वाचले असते किंवा एखादा मोठा फटका सुद्धा निश्चितच तिथे आपल्याला पाहायला मिळाला असता. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 7, एक गडी बाद झाला. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतं, ते कंप्लीट झालं. त्यामध्ये धावा आल्या 6 आणि गडी बाद केलेल्या आहेत 2. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आग गोकणारी गोलंदाजी पाहतो. फलंदाजांना कोणत्याही पद्धतीचं स्वातंत्र्य दिले जात नाही आणि आपल्याकडील असलेली कर्मकुशलता, आपल्याकडे असलेलं स्किल मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर वापरण्याचा प्रयत्न इथे केला जातो गोलंदाजांच्या माध्यमातून. 2 षटकं संपले, 13 धावा आल्या. त्यानंतरचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर 18 चेंडू शेष आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 37 धावांची यानंतर गरज असेल. धावाला सुरुवात झाली होती त्यावेळेस 10.00ची धावगती होती. ती धावगती आता मात्र वाढलेली आहे. 12.33ची धावगती यानंतर निश्चितच 3 षटकांमध्ये राखावी लागेल. क्रमांक 3चं षटक अतिशय महत्वाचं आहे कारण या अगोदर दोन्ही गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जाणार आहे. डावखुरा हाताचे गोलंदाज खरं तर निवडले जातात. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज नॅचरली फार आक्रमक असतात आणि त्याचबरोबर त्यांना एक नॅचरल अँग्युलर निश्चितच स्विंग मिळत असते. हर्ष भोईर क्रमांक 3 साठी स्वतःला तयार करतील. फलंदाज सनी पाटील आणि हर्षल म्हात्रे ही जोडी अतिशय महत्वाची जोडी आहे कारण फक्त आणि फक्त 13 धावा धावपलकावर जोडत असताना 3 गडी तुमचे महत्वाचे बाद झालेले आहेत. त्यानंतर ही जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. खरं तर 5 षटकांमध्ये 50 धावा तितकं मोठं फार टोटल अलीकडच्या क्रिकेटमध्ये मानलं जात नाही, परंतु यानंतर जी गोलंदाजी दुसऱ्या सत्रात प्रत्युत्तरादाखल केली आहे या गोलंदाजांनी ती वाखाणण्याजोगी आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन हर्ष भोईर तयार असतील. पहिला चेंडू स्लीप झाले, चेंडू टाकल्यानंतर आणि यावेळेस फलंदाजाने सुद्धा या गोलंदाजाला पाठवलंय सीमा पार षटकार. रावणी गोलंदाजी करत होते आणि एक अँगल खरं तर निश्चितच क्रिएट झाला होता. चेंडू अपट बार मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवला होता. बाउन्स क्रिएट झाला होता, त्याला टॅकल केले. फलंदाजाचं कौतुक असेल. अशा पद्धतीचा फटका सजवण्यासाठी पंच काहीतरी सांगतायत. यस, पंचांनी यानंतर हवे दिवे संघाला वेळेच्या बाबतीत वॉर्निंग दिली तरी त्यामध्ये खरं तर फार आश्चर्य असण्याची काही गरज नाही कारण या अगोदर तुमच्यासाठी 2 सूचना आम्ही समालोचन करत असताना पोहोचवलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस वेळेसंदर्भात सूचना देणं तितकं योग्य किंवा समर्पक वाटत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये याची काळजी खबरदारी दोन्ही संघाच्या संघनायकांनी घेणं अतिशय महत्वाचं आहे. 19 धावा धावपलकावर हर्षल. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहत राहिले चेंडूकडे. अंतिमतः चांगलं वर्क झालेलं आहे. ग्रेट फिल्डिंग.
ते जे क्षेत्र आहे ते क्षेत्र अतिशय धोकादायक क्षेत्र आहे, कारण तिकडे जाणारा प्रत्येक चेंडू अगदी भिंगणाऱ्या भिंगरीप्रमाणे त्या क्षेत्ररक्षकापर्यंत जात असतो. कोणत्या बाजूने चेंडू वळणार आहे याचा अचूक अंदाज जर तुम्हाला लावता आला नाही तर तुमचं काम तमाम झालं म्हणून समजा. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं. 2 धावा आल्या, धावफलक पुढे सरसावत असताना एकूण धावा 21. पहिल्या 2 षटकांमध्ये तितक्या धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये धावफलक आता कुठेतरी वेग पकडायला लागलेला आहे. पहिल्या चेंडूवर आल्या होत्या 6 धावा, त्यानंतर आलेल्या आहेत 2. धावफलक आतापर्यंत 21 पर्यंत जाऊन स्थिरावलाय. समोरच्या दिशेने खेळून काढलाय इन टू दी आर्क अँड आउट ऑफ दी पार्क. सेकंड ऑफ दिस ओव्हर मॅक्सिमम. दोन षटकार आतापर्यंत खरं तर आलेले आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या सुस्थितीत हा फलंदाज या संघाला घेऊन जातोय. या अगोदर खरं तर 3 फलंदाज कुठेतरी सपसेल फेल झाले होते. त्यानंतर हर्षल मात्र मैदानाच्या आतमध्ये आले काय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाकडे इथे नशिबाचं पारड झुकलं की काय असं आपण म्हणूया. जे हनुमान सारंगाव नाणेफेक जिंकली होती, दुसऱ्या सत्रात फलंदाजी करतायत. हर्षलसाठीचा हा चेंडू आगळ्या वेगळ्या पोझिशन मध्ये आले होते आणि ऑनसाइड रिजन मध्ये फटका सजवायचा होता, डेलिकेट टच करायचा होता. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये इथेही एक धाव खरं तर कंप्लीट झाली आहे. धावफलकावर एकूण धावा अंकित झालेले आहेत 28. त्यानंतर अजून 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 22 धावा. 2 मोठे फटके इथे जर प्रोड्यूस करता आले फलंदाजाला तर या सामन्यामध्ये जितकी हवा आतापर्यंत भरलेली आहे ती हवा खरं तर निघून जाईल. खरं तर या तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजांनी वरचढ कामगिरी केलेली आहे. आपल्या फलंदाजीचा चांगला नमुना दाखवलाय, ज्यामध्ये हर्षल मात्रेचा आपण प्रामुख्याने उल्लेख करू शकतो. 2 षटकार, 1 चौकार आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक खेळतोय. हर्ष भोईर तयार, समोर ठेवलंय, बॅट अँड पॅड मधून चेंडूला वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने ग्राउंड कव्हर करताय. चेंडू अडवला, फेकी झाली. यावेळेस पुन्हा एकदा पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये ते कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाने धावफलक पुढे एकदा मार्गस्थ झाले ते 30 पर्यंत. चांगली पार्टनरशिप इथे या 2 फलंदाजांनी खरं तर दाखवले. हर्षल मात्रे डॉमिनेटिंग पार्टनर राहिलेत आणि सन्नी पाटील यांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूचा सामना करत असताना 2 धावा इथे मात्र निश्चितच धावफलकावर जोडल्या आहेत. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेलेले आहेत. 50चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. हर्ष भोईर पुन्हा एकदा तयार. डावखुरी आताचा गोलंदाज, त्याच्या विरोधात हा वज्र प्रहार. या षटकातील तिसरा षटकार. वेलकम गुरुनाथजी माली. आपलं स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंचावर हरिभक्त पारायण रमेशजी महाराजांचं देखील शुभ आगमन झालेले. A1 जोडी चाचू केनी आणि रवी पाटील. पाहू शकता आपल्या टी व्ही मॉनिटरवर आपली सर्व मान्यवर मंडळी अगदी दाखवली जाते. भारत पाटील, बालकोम, सचिन माली, रुपेश मात्रे, संदीप ज्युनियर, अविन माली आणि समीर तांगडी हे सर्व मान्यवर मंडळी टी व्ही मॉनिटरवर दाखवली जाते GTC टेक्निकल टीमच्या माध्यमातून. नक्कीच या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून एकविरा हवेदीवे संघासाठी निखिल पाटील आणि सारंगाव संघासाठी निवृत्ती पाटील आणि मानाजी पाटील तसेच अंकुश भोईर यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. धन्यवाद कळमकणी सर. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 36 धावा धावफलकावर जोडल्या, 12 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी सोपं होत चाललेलं आहे. सारंगाव संघासाठी यावेळेस वाट पाहिली आणि या गोलंदाजाची वाट लावली. चौकार.
एकदम बालू पाटील. गेल्या वर्षीच्या काही आठवणी खरं तर बाळू पाटील उद्योगपती यांच्या अजूनही डोळ्यासमोर आहेत. या स्पर्धेला सर्वात जास्त हजेरी खरं तर त्यांनी लावली होती. विषयावर चर्चा असेल. क्लीन बोल्ड ग्रेट बॉलिंग. आला कसा यानंतर 10 चेंडू 10 धावा अशा पद्धतीने खरं तर मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन राहिले. बाळू पाटील यांच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. सारंगावचे उद्योगपती आहेत आणि मागच्या सत्रामध्ये संपूर्ण शेड्यूल पूर्ण होईपर्यंत खरं तर या व्यासपीठावर त्यांची हजेरी असायची. असे बाळू पाटील शेवटपर्यंत आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बक्षीस समारंभ होईपर्यंत. क्या बात. आणि या पर्वातही साहिल केणी यांना खरं तर त्यांच्याकडून तीच अपेक्षा असेल. त्यांचे फार निकटवर्ती आहेत. या षटकाची सुरुवात झाली होती चौकाराने. त्यानंतर त्याच फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता. फलंदाजाला बाद केलंय. धावपलकर धावा अंकित झालेल्या आहेत त्या 44 गडी आतापर्यंत बाद झालेत. 10 चेंडू 10 धावा. हा सामना एक वेगळ्या स्थितीमध्ये खरं तर वळण घेईल का हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातो. नंदू पाटील गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार असतील. दुसऱ्या स्पेलमध्ये आलेले आहेत. चांगली गोलंदाजी खरं तर आतापर्यंत केले. दुसरं षटक हाताळलं होतं. 2 गडी बाद करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. नंदू पुन्हा तयार असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत धनाजी. धनाजीसाठीचा हा चेंडू आहे. पॅडल स्वीप करायचा होता. क्षेत्ररक्षक इथे एसट्यांच्या मागे एसटी रक्षक आणि फार चांगली कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये खरं तर हा फलंदाज आला कसा आणि मैदानातून बाहेर जाईल कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. फलंदाज बाद. तर पुन्हा एकदा गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगोदरच्या 2 गोलंदाजांनी अप्रतिम अगदी चांगली गोलंदाजी केली होती. लक्ष्यभेदी गोलंदाजी केली होती. आकर्षक गोलंदाजी केली होती. ॲज पर द सिच्युएशन ऑफ गेम गोलंदाजी केली होती. तिसऱ्या गोलंदाजाने या अगोदरच्या 2 गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर खरं तर पाणी फेरलं आणि तिसऱ्या गोलंदाजांनी खर्च केल्या कारराम केणीसर धावा 23 आणि पहिल्या 2 गोलंदाजांनी फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. क्रमांक 4चं षटक नंदू पाटील पुन्हा आले काय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ते दबदबा दाखवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर हे जे समीकरण आहे गोलंदाजाच्या विरोधात आहे. 9 चेंडू आणि 10 धावा. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इमर्ज झालेले आहेत. त्यामुळे कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन कधी खरं तर चांगलं नृत्य करून जाईल हे सांगता येत नाही. नंदू पाटील यावेळेस खरं तर द्विधा मनस्थितीमध्ये या फलंदाजाला टाकलं होतं नंदू पाटील याने. खरं तर पुढे जायचं की मागे जायचं, वेदर टू गो फॉरवर्ड और बॅकवर्ड हा फार मोठा प्रश्न फलंदाजाच्या डोक्यामध्ये असताना चेंडू मात्र निघून गेला एसटी रक्षकाकडे. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी आणि प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे संघाला घेऊन जाणारी गोलंदाजी. नंदू पाटील यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे. आमचे सिद्दीक भावे सर म्हणत असतात एक्सपिरियन्स इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट इट्स ए बेस्ट फीचर. मैदानाच्या आतमध्ये ते फीचर खरं तर दाखवत असताना नंदू पाटील आपल्याला पाहायला मिळतो. थोडेसे खरं तर ओपन चेस्ट पोझिशन मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर गोलंदाज स्वतःला तयार करताना पाहू शकाल. मॉरल कुठेतरी आता चांगलं झालेलं आहे. स्पिरिट चांगलं झालेलं आहे. इथे संपूर्ण संघ एकजुटलेला आहे, एकवटलेला आहे. तो म्हणजे हायवे दिवे संघ. यानंतर काय घडेल. 8 चेंडू 10 धावा. फटका चांगला आहे. मनगटाचा चांगला वापर केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक कामगिरी चांगली राहिली आहे. थोडेसे लेझी वर्क आपण पाहू शकतो आणि त्यानंतर रिटर्न सुद्धा आला, परंतु 2 फलंदाजांना तत्पूर्वी दुसरी धाव घेण्यासाठी कोणती संधी मिळाली नाही. 1 धाव धावपलकर जोडली गेली. 41 धावा धावपलकर असतील. 9 धावांची गरज असेल आणि 2 षटकानंतर असं वाटत होतं की फलंदाजांचं कंबरड पूर्णपणे मोडलंय. त्यानंतर आपण पाहिलं की फलंदाज हर्ष मात्रे मैदानाच्या आतमध्ये आले आणि बाद होण्यापूर्वी 24 धावा 50 मधून 24 खरं तर त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता त्यानंतर खरं तर इतर सहकार्यांना त्यांनी सांगितलं असेल अब तुम्हारे हवाले वतन साथियो. मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला निश्चितच काहीतरी करावं लागेल. 7 चेंडू आणि 9 धावा. अजूनही जे समीकरण आहे ते गोलंदाजाच्या थोडंसं विरोधात जरी असेल तरी हा चेंडू अतिशय महत्वाचा.
फुलटॉस आहे, टर्न केले चेंडूला, क्षेत्ररक्षक उपस्थित, सुटलाय साधा सोपा झेल. निर्णायक मोमेंटला तुम्ही अशा पद्धतीने झेल सोडू शकत नाहीयेत आणि तेच केलेलं आहे या क्षेत्ररक्षकाने. खरं तर फुलटॉस चेंडू होता, ज्याचं मरण आलं तो मरतोच, परंतु ज्याला परमेश्वराचा बरदास मिळतो त्याला कुठेही घेऊन जा, खरं तर त्याला कोणत्याही पद्धतीने संकट हानी पोचू शकत नाही, असंच मैदानाच्या आतमध्ये झालं. झेल साधा सोपा सुटलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले होते. 43 धावा धावफलकावर, 7 धावांची यानंतर गरज. आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने चेंडू पर्यंत पोहोचले होते. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं काळराम केणी सर, ज्यावेळेस तुम्ही झेलच्या जवळ पोहोचत असताना त्यानंतर तो झेल तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. आमच्या हरिभक्त परायण रमेश महाराजही उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. या अगोदर खरं तर सप्ताह मानकोली गावामध्ये चांगल्या वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये साजरा झाला आणि सप्ताह म्हटला की रमेश महाराजांची आठवण प्रत्येकाला येत असते. गावातील पहिले मला असं वाटतं ग्रॅज्युएट पर्सन आहेत, चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, सुस्वभावी आहेत आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना क्रमांक 5चा अतिशय महत्वाचं षटक, म्हणजे आताचा हा गोलंदाज तुम्हाला खरं तर फार निवडून घ्यावा लागेल, त्याकडे त्या पद्धतीची क्षमता असणं फार गरजेचं आहे. पाहिजे 6 चेंडू 7 धावांची गरज असताना या मला असं वाटतं 17ला अधिकचा वेळ लागलेला आहे, फार वेळ लागलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस रेग्युलर फॉर्मॅट सुरू असतो त्यावेळेस सामने म्हणजे असे पटकन पूर्ण होणं फार गरजेचं असतं, विहित वेळेमध्ये आणि दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण होणं फार गरजेचं असतं, परंतु तसं पाहायला मिळालं नाही. असू द्यात, ही कदाचित रेग्युलर पुलची सुरुवात आहे, त्यानंतर सेट होऊन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हे सामने पुढे मार्गस्थ होतील अशी अपेक्षा करूया. कल्याण डोंबिवली परिसरातील एक मातब्बर आवाज, डिफरंट काइंड ऑफ मेलोडियस व्हॉइस म्हणून ज्यांची मी निश्चितच स्तुती करत असतो, वर्णन करत असतो, ओमकार शेटे तुमचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं समालोचन कक्षामध्ये सस्नेह स्वागत. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना चेसिंग कंपल्सरी मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. ज्या पद्धतीने ड्रेसिंग कंपल्सरी त्या पद्धतीने चेसिंग कंपल्सरी आहे. 6 चेंडू 7 धावा हा सामना एक वेगळ्या वळणावर खरं तर येऊन ठेपलेला आहे, परंतु आता सर्व काही या गोलंदाजाच्या हातामध्ये अवलंबून आहे. गोलंदाजाने ठरवलं तर चांगल्या फलंदाजाला तो आपल्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचू शकतो आणि या समीकरणापासून खरं तर या समोरच्या फलंदाजीला वेगळं करू शकतो. व्हॉट विल हॅपन. गोलंदाज तयार क्रमांक 5 साठी गणेश पाटील. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, उंची मिळाले, अंतरही मिळालं. 7 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर आलाय षटकार आणि विजयाच्या अगदी समीप जाताना संघ सारंगाव. चपल झाले होते, तिथून खरं तर चाबूक लावला, गोलंदाजावर चपराक मारली असं म्हणूया. हा षटकार मैदानाच्या आतमध्ये जितका आव्हान प्रस्तुत झालं होतं ते आव्हान आता पूर्णपणे खरं तर कमी झालंय. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट, काळराम केणी सर आजच्या दिवसामध्ये सर्वात शेवटचा संघ DS जाई खेळणार आहे आणि जाई संघाचे या हंगामातील खरं तर आठवणी सगळ्यांना माहीत आहेत. 6 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज असताना ती धाव कडाव संघाच्या गोलंदाजांनी त्यांना खरं तर पूर्ण करून दिली नव्हती. इथे 5 चेंडू आहेत आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये काय होईल पाहायचे. खरं तर प्रत्येक सामना काहीतरी इंडिकेशन्स आपल्याला देत असतो, काही सिम्पटम्स असतात, काही संकेत असतात. 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये, ती पूर्ण होईल का. पाहता पाहता ती पूर्ण झाली आणि याचबरोबर रेग्युलर फॉर्मॅट मधील पहिला सामना जिंकणारा संघ ठरतोय. जय हनुमान सारंगाव. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. रेग्युलर फॉर्मॅट मधील फार चांगला सामना खरं तर या अगोदर आपल्या भेटीस आलेला होता. तो रेग्युलर फॉर्मॅट मधील पहिला सामना आपण अनुभवला आहे. 50 धावांची गरज असताना चांगल्या पद्धतीने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. दोन्ही संघांनी चांगला खेळ खेळला. आयोजकांच्या वतीने त्यांचं गोड कौतुक करू. आमचे साथी गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाड माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील की या सामन्याचे सामनावीर कोण आहेत. श्री गुरुदत्त चौटाहिरवा क्रीडानगरी माणकोली येथे मित्रांनो आपण सर्वजण आहोत. यानंतर ठीक 8 वाजता आपण अनावरण करणार आहोत. या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण म्हणजे मॅजिक बॉक्स. आणि जो मॅजिक बॉक्स खरं तर माणकोली गावाच्या क्रिकेटची ओळख यशपाळ माळी यांच्या नावाने इथे
तयार केला गेलेला आहे आणि त्याचं अनावरण म्हणजेच इनॉग्रेशन उद्घाटन ठीक 8 वाजता असेल आणि तो ग्रँड सोहळा खरं तर आपण यानंतर आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा. धन्यवाद सुनील शेळके सर, धन्यवाद सिद्दीक भावे सर. आणि या पहिल्या सामन्याचा सामनावीर खेळाडू क्रिशा 11 जयनमान सारंगाव संघाचा हर्षल म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हर्षल म्हात्रे आपण स्टेजवर अगदी फलंदाजीतून 24 धावा ज्यांनी ठोकल्या आणि संघ अडचणीत असताना अगदी ज्या फलंदाजीची गरज होती ती फलंदाजी आपल्याला हर्षल म्हात्रे याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला विजय आपल्या संघाला मिळवून देण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे हर्षल म्हात्रे. नक्कीच मान्यवर कक्षामधून मी हरिभक्त पारायण गुरुदत्त संप्रदाय हरिपाठ मंडळाचे हरिभक्त रमेश कदम माली या माऊलींना विनंती करतोय की हर्षलला आपण ही सामनावीर ट्रॉफी वितरण करायची आहे, जे आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे मानकुली ग्रामपंचायत. नक्कीच रवींद्र एकनाथ पाटील गोल्डमॅन उद्योगपती आवी दिवे यांनी स्पॉन्सर केलेली आहे. धन्यवाद. तर नक्कीच आपण दुसऱ्या सामन्याकडे बोलतोय. क्रिशा 11 नावा गावदेवी आर्यम सोनारपाडा आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज झालेले आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीक भावे सर. नक्कीच ओमकार शेट्टे यांचं देखील समालोचक कक्षामध्ये शुभ आगमन. नक्कीच पुढील आवाज ऐकूया आपण सिद्दीक भावे